कर्क राशी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्ष 2026चं स्वागत करण्यासाठी आपण सारेच उत्सुक आहोत. कारण येणाऱ्या नवीन वर्षात आपली स्वप्न पूर्ण होतील की नाही, तसेच ग्रहांच्या हालचालीने आपल्या राशीवर शुभदृष्टी पडेल की नाही हे सर्वांनाच जाणून घ्यायचं असतं. यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार प्रेम, करिअर, आर्थिक परिस्थिती आणि आरोग्याच्या बाबतीत कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष कसे असेल चला जाणून घेऊयात. कर्क राशी जानेवारीमध्ये मन वळवण्याची एक सुंदर शक्ती तुमच्या इच्छा वाढवण्यास मदत करते. तुम्ही अधिक सकारात्मक आणि आरामदायी परिस्थितीकडे विकसित होता. तुमची दृढ बाजू सर्व फरक करते. 2026 मध्ये तुमचा धाडस आश्चर्यचकित करतो आणि मोहित करतो. प्रकल्प लवकर पुढे जातात. तुम्हाला जे अनुकूल नाही ते तुम्ही बदलू शकता. तारे तुमच्या कृतींचे रक्षण करतात. भावनिकदृष्ट्या दिवे हिरवे असतात. वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही चमकता. तुम्ही जोडपे असोत किंवा अविवाहित, तुमचा योजना आकार घेत आहेत आणि तुमच्या भावना वाढत आहेत. मार्चमध्ये तुम्ही नवीन लोकांना भेटता. तुमच्या महत्त्वाकांक्षा भव्य असतात. उन्हाळ्यात तुमच्या प्रेमजीवनावर निश्चित भावनेचा एक छोटासा वारा वाहतो. स्वतःला सोडून देणे चांगले आहे. कोणतेही बंधन नाही. तुम्ही त्या क्षणाच्या इच्छांचे अनुसरण करून तुमच्या इच्छेनुसार विकसित होता. उत्कटता भेटीच्या वेळी असते. सप्टेंबरमध्ये तुमची प्रेम परिस्थिती वेगळी असते. तुम्ही उत्तरे शोधत असता आणि नोव्हेंबर 2026 हा स्थिरतेचा महिना आहे. तुम्ही शांततेचा पर्याय निवडता. कर्क राशी वर्षाचे पहिले 3 महिने नातेसंबंधांच्या बाबतीत धावपळीचे असतात. तुम्ही कामात आणि इतर कामांमध्ये इतके व्यस्त असता की तुमचे सामाजिक जीवन मागे पडते. तुम्हाला परिस्थितीची लवकरच जाणीव होईल. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासह त्याची भरपाई करण्यासाठी सर्व काही कराल. उन्हाळा जवळ येताच सर्व काही चांगले होते. तुम्ही तुमचे वेळापत्रक तुमच्या जवळच्या मित्रांच्या वेळापत्रकाशी जुळवून घेता. तुम्ही स्वतःचा आनंद घेत आहात. चांगला वेळ घालवत आहात. अजेंड्यावर मनोरंजन आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मैत्री कमी होते, परंतु तुम्ही एकमेकांशी जोडलेले राहता. कर्क राशी तुमच्याकडे तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्व साधने आहेत. तुमच्याकडे जबरदस्त कार्यक्षमता आहे, म्हणून तुम्ही तुमचे प्रकल्प विकसित करण्यासाठी संधींचा फायदा घेऊ शकता. तुम्ही नशिबाच्या घटकावर देखील अवलंबून राहू शकता आणि भीतीशिवाय तुमच्या ध्येयांकडे पुढे जाऊ शकता. कर्क राशी तुम्ही अत्यंत अंतर्ज्ञानी आणि भावनिक, संवेदनशील आणि संगोपनशील स्वभावाचे आहात. तुमच्यात इतरांची काळजी घेण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, ज्यामुळे तुम्ही दयाळू आणि विश्वासार्ह बनता. तुम्ही तुमच्या प्रियजनांचे कठोरपणे संरक्षण करता आणि स्पष्ट वैयक्तिक सीमा निश्चित करता. कुटुंबाभिमुख व्यक्ती म्हणून तुम्ही परंपरांना महत्त्व देता आणि तुमच्या प्रियजनांसोबत घालवलेल्या अर्थपूर्ण क्षणांना तुम्ही जपता. तुम्ही सर्जनशील आणि कल्पनाशील आहात, ज्यामुळे तुम्हाला नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्यास आणि तुमच्या सभोवतालच्या वातावरणात उबदारपणा आणण्यास मदत होते. तथापि तुम्ही भावनिकदृष्ट्या व्यक्त असलात तरी तुम्ही बहुतेकदा तुमचे सर्वात आतले विचार खाजगी ठेवू शकता. ते फक्त ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता त्यांच्यासोबतच शेअर करू शकता. तुमच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे आणि सकारात्मक हास्यामुळे तुम्ही सहज संपर्क साधता आणि खोल भावनिक बंध तयार करता. 2026 हे वर्ष तुमच्या कारकिर्दीत स्थिरता आणि नवीन संधी दर्शवते. नोकरी करणाऱ्यांना उच्च पद किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. हे वर्ष व्यवसायात असलेल्यांसाठी विस्ताराचे वर्ष असेल. विशेषतः मे ते ऑगस्ट दरम्यान नवीन प्रकल्प यशस्वी होतील. तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या सरासरीपेक्षा चांगले राहील. सुरुवातीला खर्चात थोडी वाढ होऊ शकते, परंतु वर्षाच्या मध्यानंतर आर्थिक सुधारणा दिसून येईल. जमीन, इमारती किंवा वाहनांशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, म्हणून ऑगस्ट ते ऑक्टोबर हा सर्वोत्तम काळ असेल. वर्षाच्या शेवटी अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात शांती आणि सौहार्द राहील. तुमच्या पालकांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यात स्थिरता येईल. तुम्ही कौटुंबिक मेळावा किंवा शुभ प्रसंगाचे नियोजन करू शकता. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि कौटुंबिक निर्णयांमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची असेल. तुमच्या मुलांच्या शिक्षण आणि करिअरशी संबंधित बाबींसाठी हे वर्ष सकारात्मक राहील. त्यांच्या लग्नाच्या किंवा उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण होतील. मुले होण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी हे वर्ष शुभ आहे. तुमच्या मुलांच्या प्रगती आणि वागण्याने तुम्हाला समाधान वाटेल आणि पालक म्हणून तुमचा अभिमान वाढेल. नातेसंबंधांच्या दृष्टीने 2026 हे वर्ष भावनात्मक आणि संतुलित असेल. या वर्षात तुमच्या नात्यात मधुरता वाढेल आणि तुमच्या नात्यात स्थैर्यता येईल.
येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या नात्यात भावनिक जवळीक वाढेल आणि त्यात संतुलन राहील. विवाहितांसाठी 2026 मध्ये वैवाहिक जीवन अतिशय संतुलित राहील. जोडीदारासोबत संवाद वाढेल, जुने गैरसमज दूर होतील. एप्रिल ते जुलै या काळात जोडीदाराबरोबर प्रवास, नवीन योजना किंवा घरगुती बदल यावर चर्चा घडू शकते. या काळात तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत प्रवास करू शकता. या दरम्यान तुम्ही तुमच्या जोडीदारासह स्पष्ट संवाद साधणे गरजेचे आहे. यावर्षी प्रेमाची नवी सुरुवात होण्यासाठी पूर्ण शक्यता आहे. खास करून मार्च, ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिने तुमच्यासाठी रोमॅन्टिक ठरतील. एखादी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येईल आणि ते नाते गंभीर व स्थिर दिशेने सुरू होईल. आयुष्यात अचानक येणाऱ्या व्यक्तीमुळे तुम्हाला एक चांगला पार्टनर मिळू शकतो, पण घाई करू नये. गुरुचे दशम भावात भ्रमण असल्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठा मान, पदोन्नती आणि उत्तम संधी मिळतील. तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी होतील. सरकारी नोकरी किंवा प्रशासकीय कामात असलेल्यांना विशेष फायदा होईल. 2026 हे वर्ष कर्क राशीसाठी करिअर ग्रोथचं वर्ष आहे. बढती, नवीन जबाबदारी किंवा जॉब चेंज यासाठी हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. खास करून मे, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात मोठ्या संधी येतील. कामात तुमची सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि लीडरशिप कौशल्ये चमकतील. या वर्षात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर हे महिने अतिशय उत्तम ठरतील. तर आधीच पार्टनरशिपमध्ये असाल तर पार्टनरशिपमधील तणाव कमी होतील आणि नवे प्रोजेक्टला मोठे यश मिळतील. विदेशी संपर्क किंवा डिजिटल क्षेत्रातून मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. गुरु एकादश भावात प्रवेश करत असल्यामुळे आर्थिक लाभ मोठे होतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. विशेषतः नोकरी किंवा व्यवसायातून चांगला पैसा मिळेल. 2026 तुमच्यासाठी आर्थिक वाढ घेऊन येणारे वर्ष ठरेल. 2026 मध्ये उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यातून तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल. जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्यातून नफा मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च टाळा. या वर्षात तुमचा अनपेक्षित होणारा खर्च कमी होईल. पैशाचे योग्य नियोजन करा. जानेवारी, जून आणि नोव्हेंबर महिन्यात आर्थिक लाभाचे योग जास्त असतील. जर तुम्ही जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वर्षाच्या शेवटी हा निर्णय किंवा खरेदी फायदेशीर ठरेल. नवीन वर्षात अनावश्यक खरेदी टाळा. कर्ज किंवा कागदपत्रे नीट तपासा. शेअर मार्केटमध्ये उतावीळ गुंतवणूक करू नका. यावर्षी कुटुंबासाठी मोठी खरेदी किंवा घरात सुधारणा करण्याची शक्यता आहे, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवल्यास उत्तम सेव्हिंग्स होतील. नवीन वर्षात कुटुंबात आनंद, समजूतदारपणा आणि स्नेह वाढेल. घरात शुभकार्य, नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग दिसत आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल. सामाजिक मानसन्मान वाढेल आणि तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. 2026 हे वर्ष कर्क राशीसाठी सकारात्मक, समाधानकारक आणि प्रगतीदायी आहे. प्रेम, करिअर किंवा आर्थिक निर्णय घेण्यासाठी हे वर्ष उत्तम आहे. आत्मविश्वास वाढवा, संधींचा फायदा घ्या आणि भावनांवर नियंत्रण ठेवा. कर्क राशीसाठी 2026 मध्ये काही टिप्स आहेत. तुम्ही खुलेपणाने बोलल्यास नातं अधिक मजबूत होईल. नातेसंबंधात वडीलधाऱ्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळा. नवीन वर्षात अनावश्यक खरेदी टाळा. कागदपत्रे नीट तपासा आणि गुंतवणुकी दरम्यान तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. एकंदरीतच पाहता कर्क राशीसाठी येणारे नवीन वर्ष शुभ फलदायी ठरणार आहे.